नमस्कार, मी सत्यवान सौंदरमल। 4-8 दिवसांमध्ये मी काही व्हिडिओ टाकला नाही, म्हणजे मी जास्त टाकत नाही। काल मी एक पोस्ट टाकली होती कम्युनिटीला की यूट्यूबवरून कुणाकडून तेल मागवायचं असेल किंवा कुठल्याही सौंदर्य प्रसाधनाच्या किंवा इतर ऑर्डर असतील तर ह्या जे का गव्हर्नमेंटकडे जे काही रजिस्टर असतील त्यांचे रजिस्ट्रेशन असेल, अशा कंपन्या असतील जसं मेसो असेल किंवा आणखीन ॲमेझॉन वगैरे असतं, तर अशा ठिकाणाहून तुम्ही त्या वस्तू मागवा ज्याच्यातून तुमची प्रायव्हसी जी असते तर त्याची त्या प्रायव्हसीच्या पॉलिसीचं ते पालन लोक करतात। आणि इकडे यूट्यूबवर असं यूट्यूबला असेल तर तिथे तुमचा आता पत्ता, नाव, स्ट्रीट, अगदी पिनकोड सहित नंबर हे सगळं तुमचं जातं। नंतर ते ऑर्डर केल्या जातात आणि त्याच्यातून मग काय होतं की व्हॉट्सअपला मेसेज जातात, मग आमच्या ह्या पोस्ट लाईक करा, मग त्या करा, मग इथं लाईक करा, मग ते करत राहिलं की मग ह्यांच्या अकाउंटला जाऊ नका, त्यांच्या अकाउंटला जाऊ नका, मला आवडणार नाही वगैरे वगैरे, ते असं असतं। आणि मग त्याच्यातून मग भांडणं होतात, कुणाला फेक आयडिया काढायला सांगितलं जातं, मग कुणाला वाईट कमेंट करायला सांगितलं जातात, मग याच्यातून त्या महिला डिप्रेशनमध्ये जातात। घरातल्या लोकांना माहीत नसतं की हे इकडचं पॉलिटिक्स काय आहे, यूट्यूबवरचं काय, हे माहीत नसतं लोकांना। आणि अशात काही महिलांचे मला पर्सनली फोन, हे मला म्हणजे पहाटे, अगदी पहाटे फोन येतात मला, म्हणजे फील्डवर असताना सुद्धा। तर याच्यामध्ये काही महिला एवढ्या डिप्रेशनमध्ये गेलेल्या आहेत, तर काही महिलाचे इव्हन गर्भपात सुद्धा झाले। तर आता त्याच्या पाठीमागच्या आणखीन त्यांचे जेन्युइन कारणं बी असू शकतात, परंतु अशा महिलांना अशा पद्धतीने जर यूट्यूबवरून त्रास होत असेल तर एक माझा अवेअरनेसच्या पातळीवरती ते सांगण्याची माझी ती पोस्ट होते की बाबा अशी प्रायव्हसीची पॉलिसी जर ते लोक मेंटेन करत असतील आणि फक्त ऑर्डर असतील किंवा त्याच्यापुरतं जर त्यांचं धोरण असेल तर दॅट्स ओके, तुम्ही करू शकता किंवा त्यांना तो आहे अधिकार। परंतु हे जर असं त्यांच्या प्रायव्हसीचा भंग होत असेल, त्यांचं पर्सनल कौटुंबिक जे काही आयुष्य असेल ते डिस्टर्ब होत असेल आणि त्याच्यामधून त्या बाहेर पडत नाहीत त्या महिला, त्याच्यामुळे त्यांना त्रास होतो, याबद्दलची ती पोस्ट होती। ही पोस्ट एका महिलेला कुणाला तरी ती लागली आणि तिने मला त्याच्यामध्ये क्रिटिसाइज असं केलं की तुझ्या थोबाडावर फोडं आहेत, काय डाग आहेत ते नीट कर आणि त्याला क्रीम लाव, किंवा तुझं काय कंबर तुझी दुखती तर ती कंबर वाकली तर त्याला काहीतरी कर असं। आता मला हे म्हणायचं, मी माझ्या चेहऱ्यावरचे डाग, आता मी फील्डवर असते, दिवसभर असते, इकडे तिकडे उन्हात असते, पाण्यातून इकडून जा तिकडून जा, रानावणात इकडे तिकडे आमचे फील्डवरचे कामं असतात, म्हणजे जिथे जिथं अन्याय होतोय त्या ठिकाणी आम्हाला जावं लागतं। आणि मग त्याच्यामुळं जे काही टॅन होतं सूर्यप्रकाशामुळे जास्तीचे जे काही अतिनील हे किरणं असतात तर ते चेहऱ्यावर पडणं असेल किंवा घरात काही आपल्या अडचणी असतात किंवा त्याचं टेन्शन असतं, संसार असतो, लेकरं मोठ्याले असतात, काय काय जे असेल वाटेवर ते घरातले असतात, त्याचं टेन्शन असतं महिलांना। आणि वाढतं वय असतं, तर माझा 42, आता पुढच्या महिन्यात मला 42 वर्ष वय संपल, याच्यातून तो परिणाम चेहऱ्यावर तुमच्या दिसतो किंवा माझ्या दिसतोय, तो आहे असे डाग आहेत, इकडे वांग वगैरे असं ते टॅनिंग झालेलं आहे ते आहे। तर त्याच्यात तिचं असं म्हणणं आहे, मला काय म्हणायचं, हे आम्ही फील्डवर काम करणारे सामाजिक कार्यकर्ते आहेत, आमच्या चेहऱ्यावरच्या डागापेक्षा तुझ्या चारित्र्याचे डाग बाई तू धुवून काढ ना जरा, ते धुता येतात का बघ ना, तो व्हील लाव, तो कुठला आणखीन मोठ्या मोठ्या कंपन्याचा साबण लाव, तो निघतोय का त्याने निघतात का त्या चारित्र्याचे डागे? आता चारित्र्याचे डाग आणि चारित्र्य म्हणजे फक्त तू कुणाजवळ तरी झोपलीस त्याला मी तुझं चारित्र्य म्हणणार नाही, मी तुझं वैयक्तिक पर्सनल कॅरेक्टर ॲसेसिनेशन असं करणार नाही, पण तू ज्या पद्धतीने बोलतीस की माझे डाग हे कर ते कर माझे, आता मी फील्डवर असल्यामुळं मला वाकणं वगैरे हे जे कंबर आहे, वाढतं वय आहे, वजन वाढतं आहे, 73 किलो वजन आहे माझं, त्याच्यानं तो परिणाम होणारच आहे। पण तुझ्या चारित्र्यावर जे डाग बसले, आमच्याकडे असं म्हणतात बघ, मी ग्रामीण भागातली, तुझे म्हणते ना चतुर्थ श्रेणीमधले, तर मी दलित वस्त्यांमध्ये, दलित हे खालच्या ह्याच्यामध्ये चतुर्थ श्रेणी जो म्हणते ना, ती वारंवार शब्द बदलून अर्थ एकच असतो, तर त्याच्यामध्ये जे म्हणते ना बाई चतुर्थ श्रेणीमध्ये, तर मी दलित वस्तीमधून असतं। आमच्या तोंडावरच्या डागापेक्षा तुझ्या भोकाला डाग पडले, त्या भोकावरच्या डागाचं जरा नीटनाटकेपणा करणं करता आला तर त्याचा वास कोर्टपर्यंत सुटलाय, कोर्टवर सुटलाय, कसा बाबा मुका घेऊन गेला तोंडाचा, कोल्ड्रिंक्स पाजलं, त्या कोल्ड्रिंक्समध्ये पाजून बेसूद केलं आणि बेसूद करून चड्ड्या पॅन्ट फेडल्या आणि मुकाच घेऊन गेला। आता मला प्रश्न पडतोय की बेसूद केलेल्या बाईला नुसता मुका घेऊन कसा थांबला असेल माणूस म्हणून? बरं असू द्या, तेच एक तर काय म्हणतात ना सहमतीनं अशा गोष्टीनं, तर ते सरळ खोटाच गुन्हा होता, आम्हाला सरळ करतंय, समेट करणं असेल काय असेल किंवा जे काय झालेलं असेल, पण खोटा गुन्हा दाखल करणं किंवा गुन्हा दाखल करून ते समेट घडवून आणणं आणि पुन्हा आम्ही त्या आरोपीला मदत केली म्हणून आम्हाला शिव्या देणं, हे केलं ना, तर हे जे डाग आपले कोर्टवर दिसायलेत ना, त्याचं काहीतरी करा ना। आणि मग दुसऱ्याच्या चेहऱ्यावरच्या कमरेवरच्या डागाला बघा,
आपल्या भोकाचा वास कुठं कुठं सुटलाय तो बघत जावा. हा, आमचं टार्गेट म्हणजे आम्ही चतुर्थ श्रेणीतील, आम्ही दलित वस्त्यातलेच लोक येतं. आमचा एक काम करण्याचा एक वर्ग असतो. परंतु आमच्याकडे तुला काय माहित आमच्याकडे कुठल्या वर्गातले लोक येतात म्हणून बाय, तुला काय माहिती आहे? अगं बाई, 10-10 मजल्याच्या बिल्डिंग मधल्या 50-50 मजली बिल्डिंग मधल्या महिलांचे प्रश्न असतात. तो ह्यासारखा आम्हाला वास सोडित आम्हाला असं मांडावं लागत नाही. पण आमच्याकडं ज्या लोक ज्या गटातून येतात ती दलित असतात. तशी तर तू सुद्धा चतुर्थ श्रेणीतलीच आहेस. म्हणजे महिला ह्या इथल्या कोण येतं? शूद्र आहेत. तशी तुला सुद्धा आता स्वतःला पाटील वगैरे असं म्हणणारे लोक असतात तुझ्यासारखे, सो कॉल्ड. आडनाव पाटील असलं म्हणजे ते पाटील नसतं तुझ्यासारखे थडकल असतं. तू सुद्धा चतुर्श्रेणीमधली, आणि तुला सुद्धा ओबीसी प्रवर्गातलं आरक्षण आहे. जे लोकांना असं सांगते ना बाय, जरा सांगितलं पाहिजे, ते सुद्धा सांगितलं पाहिजे. हां, चतुर्थ श्रेणीतली तू सुद्धा आहेस. तू सुद्धा इथल्या व्यवस्थेमध्ये भोग वस्तूच आहेस. पण तुला जे हे म्हणतात ना मिळतात उच्चवर्णीय म्हणून, उच्चवर्णीय महिला म्हणून जे काही तुला मिळतात ना, प्रिव्हिलेजेस तुला मिळतात ना, त्याच्यामुळे तुझा माज आहे. हे आम्हाला सांगण्यापेक्षा गोष्टी बाकीच्या, आमचे डाग, आमचे डोग, तुझ्या चारित्र्याचे, तुझ्या भोकावरच्या डागाचं नीटनाटकेपणा कर की बाई. ते निघत असले कुठल्यानं धुवून तर बघ जरा, सगळीकडे वास सुटलेला आहे त्याचा. हां, आणि तुझा एक ग्रुप नाही, एक टार्गेट ग्रुप तुझा कोणता आहे? 50-60 वर्ष वयाच्या महिला धरायच्या, ज्यांच्या घरदार मोठे मोठे, ज्यांच्या घरात कमवते माणसं, आणि ज्या घरात बसलेले असतात. आणि मग ह्या मुकाट्या चुकाट्या पैसा पुरवणं. गेल्या 3-4 वर्षापासून तर आम्ही हलकट, आम्ही 7.5, आम्ही भिकारचोट. अगं पहिली भिकारी तर तूच आहेस की. गेल्या 3-4 वर्षापासून लोकांकडून कपडे घे, दागिने घे, चड्डी ब्रा घे, काय काय घेऊ मागवितीस तू, त्या दाखवितीस, आणि त्याच्यावर तर जगतीस. त्याच्यावरच जग नाही तुझं. कपडे सुद्धा, परकर सुद्धा हे नाही. आता ते त्याच्या सगळं मागून घेतेस, ती लोकांकडूनच मागून घेतेस, अशा महिलांकडून. हा तुझा टार्गेट ग्रुप नाही का? त्यांच्याकडून हे असं मागवणं आणि हे दाखवणं, त्या गट आहे ना. तसंच आमचे ज्या लोकांवर अन्याय अत्याचार होतात तो गट आमचा टार्गेट काम करण्यासाठीचा तो टार्गेट ग्रुप असेल ना. जास्त इथं अन्याय अत्याचार कुणावर होतात? इथं महिलावर होतात, ते कुठल्याही वर्गावरच्या असू द्या. इथं दलित अत्याचार होतात चतुर्थ श्रेणीतील, आणि मी त्याला लुबाडलं. मी लुबाडणाऱ्या लोकांनी, तुला कुठल्या लोकांनी का तुझ्याकडे कंप्लेंट केली माझी की मी लुबाडले म्हणून? आम्ही प्रोसिजर फी वगैरे असं आम्ही काम करण्याची आमची ती फी असते. पण तुझ्याकडे कोणी कंप्लेंट केली सत्यवान सौंदरमलनं आम्हाला लुबाडलं? आणि जर अशा कंप्लेंट केल्या असतील तर जाऊ अधिकाऱ्यांकडे, जाऊ तिथं तक्रार द्यायला. तिथं तर येणार देत नाहीस. हां, तू तर खरी खंडणीखोर आहेस. परदेशात राहिलेल्या महिलांना वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं लाख रुपये तू मागतीस, आणि त्यांनी नाही दिली की त्यांची बदनामी करतीस, त्यांच्या धर्माकर्मावर बोलतीस. खरी तू तर खंडणीखोर आहेस. हां, ते तर सगळं लाईव्हला आहे, सगळं लाईव्हला बोललेलं आहे. व्हिडिओ डिलीट केले म्हणून होणार आहे का? नाही ना. माझं हे माझं ते, आम्ही पैशासाठी 18 खोट्या करत नाहीत. असं जर केलं असतं ना तुम्ही लय कमवलं असतं. आतापर्यंत खूप लोकांवर 18 केल्या असत्या. जरा तुला आणखीन सांगते बाई, ॲट्रॉसिटी कायद्याचा जरा अभ्यास कर, म्हणजे तुला खऱ्या अर्थानं कळेल की काय कलम लागलेत, काय गुन्हा दाखल आहे तो ॲट्रॉसिटीतला. हां, तुला मी पाठीमागे म्हणलं तर तू जेवढी माझी बदनामी करशील तेवढी तुझी मी बेजारी करणार आहे. मी 2024ला बोलले होते. आणि आठवायचं, तू सगळ्यांशी नड, पण तू माझ्या संग नडायचं नाही, माझ्या संग भिडायचं नाही. हां, मला माहिती आहे तू मास्टर असशील त्या ह्याच्यामध्ये, एडिटिंग करण्यामध्ये, व्हिडिओ पोस्ट हे ते. आम्हाला नाही जमत, कारण आमचं काम इकडं असते. आम्हाला जेवढं येतं त्याच्यापुरतं आम्ही कसा वापर करायचा एवढंच करतो. ह्याच्यामध्ये संवैधानिक मूल्यांचा प्रचार प्रसार करण्यासाठी, अवेअरनेस करण्यासाठी, पीडितांना मदत करण्यासाठी याचा वापर करतो. आम्ही कुणाला ब्लॅकमेलिंग करण्यासाठी याचा वापर आम्ही करत नाही. तुझा तो टार्गेट ग्रुप आहे. तेलाच्या ऑर्डर घ्यायच्या, क्रीमच्या ऑर्डर घ्यायच्या, त्या निमित्तानं आत्यपत्ते घ्यायचे, मग त्याच्यातून व्हॉट्सअप ग्रुप बनवायचे, त्याच्यातून इंस्टाग्राम ग्रुप बनवायचे, मग त्याच्यातून हाय हॅलो ओळख पळख, तू छान दिसतेस, फलान दिसतेस, आणि नंतर मग त्यांना टार्गेट करायचं. हे तुझं प्लॅन, तुझा धंदा येतो. हां, उठरे चंदन एकच धंदा, आपला एकच धंदा आहे ना. दुसऱ्यांच्या डागावर बोलण्यापेक्षा, दुसऱ्याच्या चेहऱ्याच्या, कमराच्या, शारीरिक हे करण्यापेक्षा, आम्हाला त्रास देऊन, म्हणजे काय म्हणतात नावं बोटं ठेवण्यापेक्षा, आपल्याच भोकाचा वास सुटला कोर्टवर, त्याचं बघावं जरा. डॉक्युमेंट लागले ना. हां,
आम्ही तर तशी पर्सनल गोष्टी आम्ही बा कुणी कुणाजवळ झोपावं हा कुणी कुणा सांगायचा ज्याचा त्याचा प्रश्न असतोय, परंतु सहमतीनं झोपायचं आणि गुन्हे दाखल करायचे, पुन्हा ते मिटवून घ्यायचे. आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी संवैधानिक मार्गाने मदत केली तर त्यांनाच शिव्या घालायच्या. बलात्काराला मदत केली, एका सेविकेनं फेविकेने बलात्काराला मदत केली आणि फलन केलं, आणि त्याच बलात्कारासोबत आपण केस सबमिट करतो. त्याच्यातल्याच एका सहकारी आरोपीला घेऊन आपण लॉजवर ठेवतो, त्याला आपण व्हॉट्सअप लॉजवर पाठवून, त्याला तिथलं भाडं भरून, त्याला केक पाठवून नवा गडी नवा राज खेळतो. हे जरा बघाव ना. हां, तुमच्यासारखं तर आम्ही वासलीचा बाजार करून नाही ठेवलेला. हां, आरोपीसोबत एका आरोपीसोबत झोपायचं, त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा, पुन्हा ते मिटून घ्यायचा. दुसऱ्या त्याच्यातल्या सहकारी आरोपीसोबत लॉजवर बसायचं, त्याला केक पाठवायचे, त्याचा वापर केसेसमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कोर्टामध्ये वापर त्या आरोपीचा करायचा. अगं हे चारित्र्य, हे तुझं कसं चारित्र्य, असं तुझं व्यक्तिमत्व असं कसं आहे ह्याचा तू विचार कर ना बाई. आमच्या चेहऱ्यावरच्या डागाचं काय, म्हातारपण सगळ्याला तुला मला येणार आहे, सगळ्यांना येणारच आहे. वाढतं वय आहे. आता तुझं एवढा पोटाचा नगारा 10 महिन्याची गरवार असल्यासारखा दिसतोय. ते नगारा तू एवढी चड्डी आतून घालून फिटिंगच्या चड्ड्या वापरतीस, त्या कुठल्या तरी ऑनलाईन असतात, त्यानं ते पोट दाबून ठेवतीस. हे काय मला माहीत नाही तू कुठली चड्डी वापरतीस ते. कुठं कुबड निघलं हे मला माहीत नाही. ही तुझी वैयक्तिक गोष्ट, हे शरीराचे भाग असते, हे वाढत्या वयानुसार होत असते. पण तुला माझ्या चेहऱ्यावरचा डाग दिसते, तुझ्या भोकावरचा डाग सगळ्या लोकांना दिसायले, त्याचं काय करायचं आम्ही? मी दलिंदर, मी 7.5, मी लुबाडलं, मी फलानं केलं. अगं लुबाडणाराला येणं घेऊन समोर आणि मग कायदेशीर प्रक्रिया कर. पण ते नाही. खंडणीखोर तर तू आहेस, ब्लॅकमेलर तर तू आहेस, तू तर 7.5 आहेस. तू युट्यूबवर भीक मागून जगतीस, चड्ड्या आणरेली पॅन्टी सगट घेतीस. आरोपी सोबत झोपतीस, त्याला लॉजवर ठेवतीस आणि पुन्हा त्याचं हे करतीस, वापर करतीस. बयाला ब्लॅकमेल तर तू करतीस आणि तू मला म्हणते तुझ्या चेहऱ्यावरच्या डागाला मलमला. अगं माझ्या चेहऱ्यावरच्या डाग मी ट्रीटमेंट घेतली, काय घेतली तर राहीन मी. तुझ्या भोकावरच्या डागाचं तू काय करतीस? ई कोर्टवर लागलंय ना ते दिसत तू का तुला? आता तुझ्यापेक्षा मोह कमी वय आहे. मी 42 वर्षाची आहे, तू आता गेल्या 7-8 वर्षापासून तर तू 49 वर्षाचीच सांगतीस. अगं आता हे वय अशा वयात येईल की आपले खालच्या वरचे पांढरे व्हायच्या स्थितीत आहेत आपण, तू मी कुणी बी असू दे. पण तुला वाटतंय काय म्हणते तर तोंडपोरीचं भोकमोरीचं झालंय तरी तू दुसऱ्यालाच नाव ठेवतीस. अगं बस कर ना, कवर नाव ठेवतीस. ज्या चॅनलवर तू बायाबद्दल उद्देशानं पोस्ट टाकीतीस त्या चॅनलवर गुन्हा दाखल ऑलरेडी झालेला आहे. ऑलरेडी त्या चॅनलची तू नाव बदलून, लिंक बदलून हे सगळं करून ठेवलंस. हे सगळं तपास होणार आहे. मी वाट बघते तू हायकोर्टात कधी जातीस आणि त्या हायकोर्टातून आम्हाला कधी काय गोष्टी येतात, म्हणजे आम्हाला तुझं सगळं बाकळत म्हणता येते. म्हणजे सगळ्याच गोष्टी होत्या. तू असं म्हणायचं नाही, तू सगळ्याला लढायचंस, तो सगळ्यांना भिडायचं. पण माझ्या संघ लढताना तुला कायद्यानंच लढावं लागेल आणि तुला संवैधानिक मार्गानंच लढावं लागेल. पण तुला आणखी नाही सांगते, माझ्या चेहऱ्यावर जे डाग पडलेले आहेत बाई, मी सोशल ॲक्टिव्हिस्ट आहे, सामाजिक कार्यकर्ते आहे, प्रोफेशन आहे माझं ते. जसं तुझं प्रोफेशन कसं आहे, रोज दरवाजा उघडा बसायचं, रोज लाईव्हला बसायचं, ब्लॅकमेल करायचं, बदनामी करायची, त्याच्यावर व्ह्यूज मिळवायचे आणि बहाणे करायचे. मी सोशल वर्कर आहे म्हणून बायाचे आतेपत्ते काढायचे, त्यांना तेल पाठवायचं, त्यांना काय काय पाठवायचं आणि पुन्हा त्याला ब्लॅकमेल करायचं, पैसे मागायचे. तुझं प्रोफेशन आहे, माझं नाही ते. त्याच्यामुळं तुझ्या चारित्र्याचे डाग जे पडलेत ना, ई कोर्टवर लागायलेत की तू आरोपीसोबत कशी झोपतीस आणि आरोपी कसा तो हा निस्ता मुका घेऊन जातोय, कसा तो ह्या पॅन्टी फेडतोय, तो ह्या चड्ड्या फेडतोय, पुन्हा तू त्याला बलात्कार्या म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करतीस आणि तेच गुन्हा तू मिटून घेतीस, त्याच्या सहकार्यासोबत एका जातीस, त्याला लॉजवर ठेवतीस आणि त्याला केक पाठवतीस, त्याचा वाढदिवस साजरा करतीस. अगं अशी तरी कशी हाय धवाड पडे? कोणती बाया हाय गा अशी ज्या आपला बळच मुका घेऊन गेलाय, बळजबरी कोल्ड्रिंक पाजून त्याचा गुन्हा आपण माफ करू, असा कोण ग हाय बाया? आणि कोण अशी बाया आहे ग जे इने भंगाच्या गुन्ह्यामध्ये सहकार्य करतोय, मदत करतोय, त्याला आपण लॉजवर ठेवतो, हॉटेलवर ठेवतो, त्याला केक देतो? अशी कोणती बाया? तुझ्यासारखी 65 मेंगी तर तूच आहेस ना. भदगाड पडे. अगं माझ्या गुन्ह्यात तो जामिनावर आहेस ना, तरी बी सुद्धा तो हा कंड दिरतच नाही. चतुर्थ श्रेणीतली बाया आहे म्हणून तुला बोलायले, कारण तू म्हणते चतुर्थ, कारण आता झोपटपट्टी म्हणून झालं, दलित वस्ती म्हणून झालं, दलित म्हणून झालं, तो आम्हाला तुझं काय म्हणून झालं, गढूळ रक्त, नाचकं रक्त, निळं रक्त म्हणून झालं. म्हणून तुला चतुर्थ श्रेणीतून खाली येऊन तुला बोलावं लागते की तुझ्या भोकावरचे डाग आहेत ते ई कोर्टला लागलेत,
ते जरा बघा. आमच्या चेहऱ्याचा डागाचा आम्ही बघू, नाही तर नाही बघू. आम्ही संसारिक बाया आहेत तर आम्ही कामधंदे लोकांच्या प्रश्नावर काम करावं लागते. आणि मी ज्यांना लुबाडले त्यांना घेऊन येईन कोर्ट केस कर. त्याच्या व्यतिरिक्त जर सोशल मीडियावर मांडलेस गोष्टी तू, मग तू आहेस आणि मी आहेस. हो, एवढं लक्षात ठेवायचं. आणि होईन तेवढं आपल्या भोकावरचे डाग मिटवायचा प्रयत्न करा. आणि दुसऱ्या बायांना त्रास देऊ नका. त्या तुम्हाला एक ना एक तुझ्या मागं आयुष्यभराचं, जर मी म्हणते ना, मी तुला बोललेच होते, तू जेवढी माझी बदनामी करशील मी तेवढी तुझी बेजारी करणार आहे. तू 1 पट माझ्यावर पैसे कमीशील, मी तुला 10 पट पैसे घालवायला लावणार आहे. मी तुला बोलले होते. आणि मलाही माहिती आहे की तू माझ्यावर खटले दाखल केले, त्या खटल्याचं बी काय होणार आहे आणि तुझ्या कायद्यातलं गुन्ह्यातलं बी काय होणार आहे हे मला माहिती आहे. फक्त मी संवैधानिक मार्गाने चालणार आहे. कारण आरोपीन काय म्हणतात ना, बाकीच्या गोष्टी बोलत नाही, पण तुमच्या भोकावरच्या जे डाग पडलेत ई कोर्टवर लागलेत त्याचं बघा. म्हणजे आरोपीसोबत समेट करतात, झोपतात, दुसऱ्या आरोपीला सहकार्य करतात. त्याच्याबद्दल म्हणतो की तुम्ही तुमचं चारित्र्य कसं आहे. खोटे गुन्हे कोण दाखल करतंय, गुन्हे दाखल करून ते गुन्हे समेट घडून कोण आणतंय, मिटून कोण घेतंय आणि खोटे गुन्हे दाखल करतंय. आम्ही 18 शिट्या हे आम्ही पैशासाठी करत नाहीत. आम्हालाही अभ्यास आहे. खास करून एक सामाजिक कार्यकर्ते असल्यामुळे माझ्यावर कोणती जबाबदारी नाही. तर तुझ्यासोबतचा सुद्धा गुन्हा मी हे केला असता, गुन्हा दाखल केला नसता. पण तू लाचखोर बाई आहेस, खंडणीखोर बाई आहेस, तू हरामखोर बाई आहेस. कारण मी जर गुन्हा मागं घेतला असता तुझ्यावरनं तर तू ह्या बायांना पुन्हा कोल्लं असतास. बरोबर आहे का नाही. तुझ्याकडून पहिल्यांदा जर काही गोष्टी झाल्या असत्या ना तर म्हणलं असतं चला जाऊ द्या. पण हे जे तू करतेस ना, मी गुन्हा मागं घ्यावा म्हणून, बिसमरी का केला नाही म्हणून, हे चट कळते. त्याच्यामुळं माझ्या चारित्र्यावर, माझ्या शारीरिक भागावर बोलण्यापेक्षा तुझ्या बाई तू ई कोर्टवर लागलेले तुमचे जे हे लागलेत ना आयुष्यभराचे आता, तर त्याचं बघा निराकरण कसं होतं. तर मग दुसऱ्याच्या डागडुगावर बोलावं.